नमस्कार मित्रांनो, महर्षी स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत। मी सुशील कोरे। मित्रांनो, आज आपण गणित आणि भूमिती हे पोलीस भरतीच्या अनुषंगाने या विषयावरती सविस्तर चिंतन करणार आहोत। मित्रांनो, खरं तर गणित आणि भूमितीबद्दल विचार करत असताना सगळ्यात पहिल्यांदा तुमची एक गोष्ट क्लिअर करणं मला फार गरजेचं वाटतं। का तर बघा, आता सध्याची जी आपण सध्या पोलीस भरती जवळ येऊन ठेपलेली आहे, सरकारच्या अध्यादेशानुसार मला वाटतं डिसेंबर पूर्व हे पद भरले जाणार आहे असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे। मग त्या जर अनुषंगाने परीक्षा झाली तर त्या परीक्षेमध्ये पडणारे जे काही गणित आणि भूमितीवरती जे प्रश्न आहेत ते कशा स्वरूपाचे असतील त्याबद्दल आपण चर्चा करूया। का म्हणतोय मी कशा स्वरूपाचे असतील, कारण याचं जर थोडंसं भूतकाळामध्ये गेलात तर पाठीमागच्या सरकारने ज्या सरसेवेच्या एक्झाम घेतल्या आणि त्या एक्झाममध्ये जे महापोर्टल नावाचं पोर्टल त्यांनी लॉन्च केलेलं होतं आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांनी जी काढलेली जी पेपर्स आहेत त्याच्यामध्ये गणित आणि भूमिती हे वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये अनेक टॉपिक ॲड करून नवीनच पहिल्यांदाच काहीतरी गणित काही लोकांनी पाहिलेली होती आणि ज्यावेळेस ते पहिल्यांदा गणित पाहिली त्यावेळेस बरीच लोक थक्कसुद्धा झालेली होती। अशा प्रकारचे प्रश्न गणितामध्ये आहेत असं लोकांना परीक्षेच्या ठिकाणी माहीत झालं असेल। जर कोणी तुमच्यापैकी पशुसंवर्धन विभागाच्या एक्झाम दिली असतील किंवा ते लेखा परीक्षण अधिकारी ती एक्झाम झालेली असेल किंवा CIDची एक्झाम झालेली असेल तर त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रश्न पडलेले होते। मग ते कसे नेमके आले आणि आपल्याला परीक्षेमध्ये आल्यानंतर समजलं की अशा प्रकारचे प्रश्न असतात। मग येणाऱ्या पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून सुद्धा आता या सरकारने ज्या नवीन कंपन्यांचं सिलेक्शन केलेलं आहे मग त्या सुद्धा कंपन्या नवीन प्रकारचं पोर्टल किंवा त्यांचं जे काही पोर्टल निघेल त्यावरून परीक्षा घेतील आणि त्या परीक्षेचा पेपर कशा प्रकारचा पाठीमागच्या सरकारच्या परीक्षेच्या पेपर प्रमाण असेल का याविषयी आपण आता चर्चा खरं तर करणं गरजेचं आहे। मग नेमकं या दोन पेपरमध्ये काय फरक वाटतो बघा, एका बाजूने आपण बघूया जर पोलीस भरतीचा पेपर हा आतापर्यंत जसं आयुक्त काढत होते त्या अनुषंगाने पडला तर काय पडेल, आणि दुसरी बाजूने बघूया जर पेपर कंपनीनं काढला आणि पाठीमागच्या जुन्या सरकारप्रमाणे जर पेपर पडला तर त्यामध्ये काय बदल असेल, या दोन अनुषंगाने आपण चर्चा करूया आणि यासाठीच आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। मग मित्रांनो, जर समजा गणित अगोदरच्या आयुक्ताप्रमाणे पडलं, म्हणजे जसं आता मी जी काही माहिती तुम्हाला देणार आहे गणिताबद्दलची ती म्हणजे 2016, 17 आणि 18 हे जे पोलीस भरतीचे पेपर झालेले आहेत त्याचं अनालिसिस केलेलं आहे आणि त्याचं अनालिसिस करून मी तुमच्या पुढे आत्मविश्वासानं जी माहिती देणार आहे ते तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी महत्त्वपूर्ण असणार आहे। मग बघा, जर समजा गणिताबद्दल बोलत असताना गणितामध्ये आणि भूमितीमध्ये जर त्या आयोगाने आयोग म्हणजे आता नवीन जी कंपनी आहे त्या कंपन्यांनी काढल्यानंतर नवीन कोणते टॉपिक ॲड होणार आहेत जे की अगोदर आयुक्तांनी काढलेल्या पेपरमध्ये नव्हते त्याविषयी पहिल्यांदा चर्चा करूया। बघा, तुम्हाला न ऐकलेले ते म्हणजे जे सांख्यिकी नावाचा घटक आहे ते तुम्ही कधी ऐकलेला नाही, पण रेग्युलर आयुक्ताच्या पेपरमध्ये हा घटक असणार नाही, परंतु कंपनीने काढलेल्या पेपरमध्ये सांख्यिकी नावाचा घटक असतो। सांख्यिकीमध्ये काय येतं तर मध्यक आणि बहुलक नावाच्या ज्या संकल्पना आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे। मित्रांनो, दुसऱ्या भाषेमध्ये जर सांगायचं असेल तर पाठीमागच्या ज्या लोकांनी एक्झाम दिल्या त्या लोकांनी काही असा प्रश्न आलेला होता बघा, फॉर एक्झाम्पल 2, 5, 6, 8 चा मध्य काढा। मग बघा, हा मध्य नावाचा शब्द आहे, मध्य नावाचा शब्द त्या ठिकाणी आला, पण मध्य म्हणजेच सरासरी ही काही लोकांना माहीत नव्हतं किंवा मध्यला मध्यमान म्हणतात की हेही माहीत नव्हतं। मग कुठंतरी हा प्रश्नाचा काही लोकांना अर्थ कळालेला नाही, म्हणून अशा प्रकारचा सांख्यिकी नावाचा टॉपिक जर त्या कंपन्यांनी आणि जुन्या पेपरप्रमाणे प्रश्न निघाले तर हा टॉपिक पडू शकतो। नंतर बहुपदी नावाचा टॉपिक पडू शकतो। बहुपदी म्हणजे समीकरणावरती आधारित त्या बहुपदीचा कोटी काय आहे, बहुपदीची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यावरती प्रश्न येऊ शकतात जे की हे कुठंच तुम्हाला शिकवले जात नाहीत, परंतु जुन्या परीक्षेप्रमाणे जर आला पोलीस भरतीमध्ये हे प्रश्न पडू शकतात। मग दुसरा आहे, तिसरा टॉपिक आहे संभाव्यता, त्यालाच आपण इंग्रजीमध्ये प्रोबॅबिलिटी म्हणतो। आणि पुन्हा दुसरा आहे क्रमसंचय व मांडणी। जर क्रमसंचय आणि मांडणी असं जर तुमच्या कानावरती पडलं तर मला वाटतं व्हिडिओ जेवढे लोक बघत आहेत त्यांना कळणार नाही की क्रमसंचय आणि मांडणी हे नवीनच कोणता टॉपिक आला असं वाटेल, परंतु त्याला जर इंग्रजीमध्ये म्हणायचं असेल तुम्हाला कळत असेल तर परम्युटेशन कॉम्बिनेशन नावाचा टॉपिक आहे। आणि एवढं पण इंग्रजीही मध्ये नाव सांगितल्यानंतर कळत नसेल तर तुम्हाला एक प्रश्न सांगतो की बाबा, जर समजा काम बघा KLM हा काम शब्द आहे तर हा वेगवेगळ्या किती प्रकारे लिहिता येईल,
असं लेटर नावाचा शब्द वेगवेगळ्या किती प्रकारे लिहिता येईल, एक्झामिनेशन नावाचा शब्द वेगवेगळ्या किती प्रकारे लिहिता येईल, किंवा 0,2,3,6 यापासून अनेक संख्या तयार केल्या तर त्या संख्यांची बेरीज किती येते, हा जो सगळा उहापोह आहे तो म्हणजे आपला संभाव्यता आणि क्रमसंचय आणि मांडणी या टॉपिकमध्ये आहे. प्रोबॅबिलिटीमध्ये तुम्हाला माहीत आहे वेगवेगळ्या आपल्या पत्त्यावरती प्रॉब्लेम असतात, वेगवेगळ्या चेंडूवरती फास्यावरती प्रॉब्लेम असतात, तर तोही टॉपिक ॲड होऊ शकतो त्या कंपनीने पेपर घेतल्यानंतर. आणि दुसरा म्हणजे आणि सगळ्यात शेवटचा टॉपिक आहे जो नवीन आहे, आपल्याला जास्त शिकवला जात नाही, तो म्हणजे बैजिक राशीच्या समीकरणावरती आधारित जे उदाहरण असतात. म्हणजे मला इथं बैजिक राशीची काही जी सूत्र आहेत ते सूत्र माहीत असणं गरजेचं आहे. जसं की जर उदाहरणामध्ये बघायचं असेल तर a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग. जर a घन वजा b घन याचा विस्तार बघायचा असेल तर एका कंसामध्ये a वजा b, दुसऱ्या कंसामध्ये a वर्ग अधिक ab अधिक b वर्ग. म्हणजे हे जी काही सूत्र आहेत त्या सूत्र जेवढी काय 8-9 सूत्र आहेत महत्त्वाची, त्याच्या अनुषंगाने तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि यामध्ये आणखी एक ॲड टॉपिक होऊ शकतो तो म्हणजे अंकगणितीय श्रेणी आणि भूमितीय श्रेणी. 5वा टॉपिक होऊ शकतो अंकगणितीय श्रेणी आणि भूमितीय श्रेणी. अशा प्रकारचे हे 5 नवीन टॉपिक म्हणजे कधी कधी अंकगणितीय भूमितीय श्रेणीमध्ये विचारला जाऊ शकतो, परंतु हे या टॉपिकवरती त्यांचा भर असणार आहे जर त्या कंपन्यांनी पेपर काढला तर. आणि आता आयुक्त जे पेपर काढतात त्याच्यापेक्षा वेगळा असेल तर. मग नंतर दुसरी गोष्ट, हे झालं नवीन काय ॲड होणार आहे याबद्दल. पण नेमकं जे काही सतत पडतं ते म्हणजे गणितामध्ये सगळ्यात जास्त कोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारलेले आहेत, हा 100 प्रश्न प्रत्येक जणाच्या मनामध्ये असेल. तर मित्रांनो असं झालेलं आहे जर सर्वच पेपर चालले तुम्ही तर त्याच्यामध्ये असं तुम्हाला दिसून येतं की बाबा एखाद्या पेपरमध्ये जर समजा एखाद्या लातूरचा पेपर आहे किंवा पुण्याचा पेपर आहे किंवा कोणत्याही जिल्ह्याचा, ठराविक पेपरमध्ये एखाद्या टॉपिकवरती पडले तर 5-5 आणि 6-6 प्रश्न एका टॉपिकवरती पडलेले आहेत. जसं की फॉर एक्झाम्पल सांगायचं असेल तुम्हाला तर मला वाटतं औरंगाबाद पोलीस भरतीचा पेपर 2018चा, त्याच्यावरती बघा एकाच टॉपिकवरती म्हणजे अक्षर मालिका जर बुद्धिमत्तेमध्ये किंवा अंकगणितामध्ये सारखं आहे, म्हणजे एखादा संख्या टॉपिक घेतला तर त्याच्यावरती 7-7 प्रश्न विचारले गेलेले आहेत. म्हणजे इथं लिमिट नाही किंवा स्पेसिफिकेशन नाही की बाबा एखाद्या टॉपिकवरती 5 प्रश्न विचारले जातील, 2 प्रश्न विचारले जातील असं नाही. किंवा मला तर वाटतं कधी कधी असं वाटतं ज्यावेळेस मी 2016, 17 आणि 18 पोलीस भरतीचे पेपर चाळायला लागलो, कधी कधी मला हास्यास्पद वाटतं की बाबा ते आयुक्त पेपर काढत असताना काहीतरी अंगावरती ओझं टाकलेलं आहे त्यांच्या आणि तशा प्रकारचे पेपर काढले जातात अक्षरशः. कारण सर्वसामान्य प्रश्न आणि ते एकाच टॉपिकवरती 10 प्रश्न कधी कधी. म्हणजे हा योगायोग का मला वाटतं त्यांच्यावरती जबाबदारी धडकून देण्याचं काम त्याच्यामध्ये दिसून येतं कधी कधी. कारण 25 प्रश्नापैकी जर 6-7 प्रश्न जर एकाच टॉपिकवरती असेल तर ती थोडं कुठंतरी मनाला खटकतं. मग असंही झालेलं आहे, हे तुम्हाला निदर्शनास येणं गरजेचं आहे. हे पण तुम्हाला कळेल तुम्ही एकदा प्रश्नपत्रिका चाळा. ओके, तर बघा पुढं जर सगळ्याच टॉपिकच्या अनुषंगाने चर्चा केली तर आपण ज्या 2 टॉपिकला गणिताचं हृदय म्हणतो ते महत्त्वाचे टॉपिक आहेत. ते गणिताचे 2 हृदय आहेत, ते म्हणजे लसावी मसावी नावाचा टॉपिक आणि दुसरा जो टॉपिक आहे तो म्हणजे गुणोत्तर व प्रमाण. हे 2 हृदय आहेत. कारण मी हृदय का बरं म्हणतो मित्रांनो, जर तुम्हाला लसावी मसावी नावाचा टॉपिक आला तर त्या आधारावरून त्या टॉपिकवरून तुम्हाला काळकाम नावाचा टॉपिक येत असतो, त्यावरून तुम्हाला टाकीनळचे प्रॉब्लेम सुटत असतात, त्यावरून बोटीचे प्रॉब्लेम सुटत असतात, त्यावरूनच अलिगेशन मिक्सरचेही काही प्रॉब्लेम सुटत असतात आणि लसावी मसावीचे सुद्धा प्रॉब्लेम सुटत असतात. म्हणजे एकंदरीत एका टॉपिकवरती तुमचे 4 टॉपिक आधारलेले आहेत. म्हणून गणितामधलं पहिलं हृदय लसावी मसावी तुम्हाला काढताच आलं पाहिजे. कारण त्याशिवाय मला अपूर्णांकाची सुद्धा बेरीज वजाबाकी करता येत नाही. कारण अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी सुद्धा करत असताना मोठमोठे अपूर्णांक दिले असताना मला कुठेतरी लसावी मसावीच्या माध्यमातून मला अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी करता येते. म्हणजे दुसरी गोष्ट बघा, पदावली हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे. तुम्ही कोणतीही एक्झाम द्या, एव्हाना तुम्ही ग्रुप सीच्या एक्झाम द्या, पोलीस भरतीला तर आहेच आहे. म्हणजे साधी बघा, तुम्हाला गुणाकार करा, भागाकार करा, दशांश अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी भागाकार जो अपूर्णांकाच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो पण तुम्हाला एक्झाममध्ये महत्त्वाचा आहे. आणि पदावलीच्या दृष्टिकोनातून तुम्हाला एक नियम माहीत असणं गरजेचं आहे आणि सगळ्यांनी शिकलेला आणि सगळ्यांना माहीत असलेला तो म्हणजे व्ही बॉड मास नावाचा जो नियम आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. ओके, म्हणजे या सिक्वेन्स प्रमाणे तुम्हाला त्या क्रिया करता येणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही पदावलीवरती सुद्धा तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे कारण हा टॉपिक महत्त्वाचा आहे. त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं आणि संख्या टॉपिक बद्दल जर बोलायचं म्हणलं तर संख्या टॉपिक वरती प्रश्न विचारत असताना संख्या ओळखा
आणि त्यातल्या त्यात कोणत्या संख्येवरती प्रश्न विचारलेला आहे तर तुम्हाला क्रमानं तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे संख्या, की पहिल्यांदा नैसर्गिक संख्या येतात 1 पासून अनंतापर्यंत, 1 2 3 अनंतापर्यंत, त्याच्यामध्ये 0 टाका त्या गटामध्ये की लगेच पूर्ण संख्या होतात, त्याला होल नंबर्स म्हणतो आपण, 0 1 2 3 अनंतापर्यंत, त्याच्यामध्ये आणखी ऋण संख्या टाका की लगेच पूर्णांक संख्या होतात, तिसरा गट तयार होतो, म्हणजे ऋण संख्या, शून्य आणि धन संख्या या तिघांना मिळून कुठेतरी पूर्णांक संख्या म्हणतो, आणि चौथा गट तो म्हणजे अपूर्ण संख्या, एका पूर्ण संख्येला दुसऱ्या संख्येनं भागल्यानंतर जर भाग जात नसेल तर अपूर्ण संख्या जन्माला येते, आणि असं पहिल्यांदा बघा नैसर्गिक संख्या 1 पासून अनंतापर्यंत, पुन्हा 0 पूर्ण संख्या, पुन्हा पूर्णांक संख्या ऋण संख्या ऍड झाल्या आणि पुन्हा अपूर्णांक संख्या, आणि याचं जर एक गाठोडं तयार केलं मी या संख्येचं आणि त्या गाठोड्याला जर नाव द्यायचं ठरवलं तर ते होतं परिमेय संख्या हे नाव, म्हणजे परिमेय संख्या कुठेतरी जन्माला येतात आणि ह्या चारही संख्यांना मिळून परिमेय संख्या म्हणतात. मग पोलीस भरतीला प्रश्न पडतो काय -3 ही खालीलपैकी कोणती संख्या आहे, मग त्याच्यामध्ये पर्याय असतील तुम्हाला नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या किंवा यापैकी नाही, अशा प्रकारची प्रश्न संख्या टॉपिक वरती पडलेली आहे. समूळ संख्या पडलीत, मूळ संख्या पडलीत, नंतर तुम्हाला संकल्पनात्मक बाबीतून विचारत असताना गुणोत्तर ज्या काही तुमच्या त्रिकोणी संख्या आहेत आणि त्या त्रिकोणी संख्येच्या माध्यमातून ही प्रश्न पडलेले आहेत. तुम्हाला पाया दिल्यानंतर वर्ग काढणे किंवा जर समजा तुम्हाला एखाद्या त्रिकोणी संख्येचा पाया दिला तर तुम्हाला त्रिकोणी संख्या काढता येते आणि त्रिकोणी संख्या दिली तर त्याचा पाया काढता येतो. याच्यावरती सुद्धा संख्या टॉपिक वरती महत्त्वाची आणि अनेक प्रश्न विचारलेले आहेत. तर तुम्हाला थेरॉटिकल थोडासा भाग आहे त्याच्यावरती थोडंसं काम करणं गरजेचं आहे. मग घातांकावरती विचार करत असताना घातांकाचे जे नियम आहेत तुम्हाला ते नियम सगळे पाठ असणं गरजेचं आहे. नुसतं घातांकाचे नियम मला पाठ असून चालत नाही, तर त्याचा वापर कशा प्रकारे करावा ते तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही पोलीस भरतीचे पेपर बघसाल आणि वेगवेगळे प्रश्न सोडवचाल त्यावेळेस तुम्हाला ते लक्षात येईल. म्हणून घातांक सुद्धा त्या नियमावरती आधारित असणारा नियम बेस्ड टॉपिक आहे. त्यानंतर वर्ग आणि वर्गमूळ नावाचा टॉपिक आहे. वर्ग आणि वर्गमूळ एखाद्या संख्येचा वर्ग काय आहे, एखादी संख्या पूर्ण वर्ग केव्हा असते, एखाद्या संख्येचं वर्गमूळ कसं काढलं जातं, घनसंख्या कोणती दिसते, कशी दिसते, ती कशी ओळखली जाते, घनमूळ काय आहे, घन काय आहे, घनमूळ एखाद्या संख्येचं कसं काढतो, ह्या सगळ्यावरती प्रश्न पडलेले आहेत. या अनुषंगाने इथं वर्ग वर्गमूळ आणि घनमूळवरती प्रश्न पडू शकतो. त्यानंतर बघा सरासरी नावाचा टॉपिक. सरासरी नावाचा टॉपिक बघत असताना असा प्रश्न विचारला जातो, 4 संख्या दिल्या जातात, 3 संख्या म्हटलं जातं की 4 संख्यांची सरासरी 20 आहे, 3 संख्या दिली जातात तर चौथी संख्या काढा. म्हणजे एका वर्गामध्ये विद्यार्थी 50 आहेत, गुरुजी ऍड झाले, सरासरी एवढ्यानं वाढली तर त्या गुरुजीचं वय काढा. असं वेगवेगळ्या अनुषंगानं मला एकच म्हणायचं आहे की पोलीस भरतीमध्ये फार खोलावरती विचारलं जाऊ शकत नाही किंवा विचारलं पण नाही, फार वरवरचं तुम्हाला संकल्पना माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे सरासरी म्हणजे काय असतं तर एकूण घटकांची बेरीज भागिले एकूण घटकांची संख्या असते आणि हे सरासरी फक्त माहीत असून गरज नाही, तर त्याचा वापर कसा करावा हे पण उदाहरणाच्या माध्यमातून तुम्ही शिकलं पाहिजे. मग नंतर बघा शेकडेवारी आहे. शेकडेवारीमध्ये बोलत असताना शेकडेवारी जरी मोठा टॉपिक असला तर परीक्षेच्या अनुषंगानं कोणती उदाहरणं पडली आहेत की फिक्स आहे त्याचं. म्हणजे तुम्हाला साधा एखादा प्रश्न विचारत होतो 25 ते 5% काय, 25 ते 5% फार सोपं आहे. 25 ते 5% काही लोक 25 गुणिले 5 भागिले 100 असं तसं करतात. ओके, परंतु अशा प्रकारची उदाहरणं करत असताना तुम्ही थेट करू शकता. बघा 25 गुणिले 5, 25 5 1,600 कर गुणाकार, आणि बघा जर याची मला टक्केवारी काढायची असेल तर 2 घरं पाठीमागे सरकावं लागत, कारण याचं 100 न भागत असतो म्हणजे 1.25 याचं उत्तर कुठेतरी येतं. म्हणजे नवीन नवीन तंत्र शिकून आपल्याला कुठेतरी शेकडेवारीची गणितं छोटी छोटी करता येतात. आणि यामध्ये कोणती उदाहरणं पडल्या जातात तर ए हा बी पेक्षा 25 वर्षांनी मोठा आहे, तर बी हा ए पेक्षा कितीने लहान आहे किंवा कितीने मोठा आहे किंवा चा किती टक्के आहेत. हे 3 महत्त्वाचे मुद्दे, विषयांची प्रॉब्लेम, निवडणुकीची प्रॉब्लेम आणि लोकसंख्येची अगोदरची आणि नंतरची, एवढ्याच वरती हा टॉपिक बेस आहे. कुठलीही परीक्षा असेल तर शेकडेवारीवरती एवढीच प्रश्न विचारली जात असतात. आणि दुसरं म्हणजे नफा तोटावरती साधं एखादी खरेदी किंमत दिलेली असेल तुम्हाला किंवा विक्री किंमत दिली असेल, खरेदी किंमत काढा, शेकडा तोटा काढा किंवा शेकडा नफा काढा, किंवा एखादी वस्तू 30% तोट्याने विकली आणि तर त्याची खरेदी किंमत काय असेल, विक्री किंमत काय असेल, अशा प्रकारे वरवरचे प्रॉब्लेम जास्त खोलावरती न जाता सुद्धा पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर बघा सरळव्याज चक्रव्याज व्याजावरती एक प्रश्न असतो, पण त्याच्यामध्ये मुद्दल आला, दर आला, काळ आला, सरळव्याज आलं, चक्रव्याढ व्याज आलं, सगळ्यावरती तुम्हाला ते कसे वेगवेगळे तंत्र वापरून सरळव्याज आणि चक्रव्याढ व्याज काढतो हे आपण वर्गामध्ये शिकलेलं आहे. तर त्या अनुषंगानं तुम्हाला सरळव्याज आणि चक्रव्याढ व्याज काढता येणं गरजेचं आहे. नंतर बघा वेग आणि अंतर
हे सगळ्यात महत्त्वाचं टॉपिक आहे. वेगवेगळं अंतर या संकल्पना तुमच्या माहिती असणं गरजेचं आहे. डिश टीव्ही नावाची संकल्पना तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. पुन्हा आपण नजीकच्या मार्गाने काढतो, परंतु सगळ्यात महत्त्वाचं सरळ सेवेच्या माध्यमातून माझ्या पोलीस भरतीमध्ये काय विचारलेलं आहे वेगवेगळ्या अंतरमध्ये, तर मला बोगद्यांची लांबी काढा किंवा एखादं सिग्नल दिलेलं असेल किंवा एक रेल्वे निघाली दुसरी तिच्या पाठीमागे निघाली तर त्यांची भेट किती वाजता होते, किंवा आणखी एक माणूस ऑफिसला जातो तो लवकर जातो आणि जर लवकर निघाला तर उशिरा पोहोचतो. लवकर आणि उशिराची जी प्रॉब्लेम आहेत ती खास करून विचारली जातात. बघा, भेटेची प्रॉब्लेम, लवकर आणि उशिराची प्रॉब्लेम किंवा बोगद्याची लांबी किंवा रेल्वेची लांबी किंवा वेग किंवा अंतर एवढी जास्तीत जास्त प्रॉब्लेम तुमच्या पोलीस भरतीमध्ये विचारली झालेली आहेत. मग अशी ही प्रश्न वेगवेगळे अंतर नावाच्या टॉपिकवरती विचारलेली आहेत. मग काळकाम नावाचा जो टॉपिक आहे, जर मला लसावी मसावी आल्या तर काळकाम नावाचा टॉपिक सगळा येणार आहे मित्रांनो. का सांगतो तुम्हाला, कारण काळकाम नावाचा टॉपिक हा लसावी मसावी आधारित आहे. कारण प्रत्येक मला काळ आणि कामाचं उदाहरण सोडवत असताना लसावी काढावी लागते आणि ती लसावी जर मला अगोदर आली असेल तर काळकाम नावाचा टॉपिक येतो. त्यानंतर त्याच्याच बेसिसवरती तशाच आधारित असलेला आणि त्याच्याशी थोडंसं रिलेटेड असणारा टाकीनळचा आणि बोट प्रवाहाचा प्रॉब्लेम आहे. कधी कधी टाकीनळवरती प्रॉब्लेम विचारलेले आहेत आणि एखादी वेळेस बोट प्रवाह, पण सगळ्यात महत्त्वाचं मला काळकामवरती प्रश्न विचारलेले आहेत या ठिकाणी. आणि नंतर गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी यावरती एखादा प्रॉब्लेम येऊन जातो. एक दोन प्रॉब्लेम बघा, गुणोत्तरावरती जास्त प्रॉब्लेम येतात आणि भागीदारीवरती एखादा प्रॉब्लेम येत असतो. मग त्या अनुषंगानं ह्या गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी हेही करणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, एवढा सगळा उहापोह करत असताना बघा, पदावली असेल, पदावलीवरती तुम्हाला पदावली म्हणजे काय व तुमच्या गणितीय प्रक्रिया काय आहेत, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकाराचे नियम आहेत, जे बेसिक आहे ते बेसिक तुमचं चांगलं असणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला ते पदावलीची उदाहरणं सुटत असतात. एकंदरीत सगळ्याच टॉपिकचा उहापोह करत असताना गणितामध्ये आणि काय बदल आहे तुम्हाला कळलेलं असेल. आयुक्ताचा पेपर निघाला तर मला लसावी मसावी, बघा साधी साधी उदाहरणं आहेत. आणि त्याच्यामध्ये वैवारी नावाचा टॉपिक आपण जर घेतला, वैवारी नावाचा टॉपिक सुद्धा महत्त्वाचा आहे मित्रांनो. आणि वैवारीची गणितं आपण एका ट्रिकच्या माध्यमातून, एका तत्वाच्या माध्यमातून ती सगळी उदाहरणं शिकलेली आहेत आपण. आणि तेही उदाहरणं, वैवारीची उदाहरणं प्रत्येक पेपरमध्ये असतात. पण बंधन नाही मित्रांनो. एकदा जर समजा पोलीस भरतीला आयुक्तांनी समजलं की बाबा आता एखाद्या टॉपिकवरती प्रश्न टाकावं, तर एखाद्या टॉपिकवरतीच प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे तिथं ह्या टॉपिकवरती एवढी पडावी असं बंधन नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर आयुक्तांनी पेपर काढला तर अशा प्रकारे येतो, आणि जर त्या कंपनीनं पेपर काढला तर हे जे चार टॉपिक आहेत, ही चार टॉपिक ह्याच्यामध्ये ऍड होतात असतात. म्हणजे जर कंपन्यांनी काढले तर ते म्हणजे कोणते, सांख्यिकी, बहुपदी, संभाव्यता, क्रमसंचय मांडणी आणि बैजिक राशीची जी समीकरण आहेत त्याच्यामध्ये नित्य समीकरण, एकचल समीकरण, दोनचल समीकरणाचा इथं ऍड होत असतात. म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे बघा, आणखी भूमितीबद्दल जर बोलायचं असेल, मला भूमितीबद्दल बोलायचं असेल तर भूमितीमध्ये बोलत असताना भूमितीवरती प्रश्न कोणकोणत्या पेपरमध्ये 10 पर्यंत विचारलेत. म्हणजे बघा, गणितामध्ये 25 मार्काला गणित आणि 25 मार्काला बुद्धिमत्ता, आणि 25 मार्काच्या गणितामध्ये कधी 7, कधी 8, कधी 10 पर्यंत मॅक्झिमम, आणि कधी कधी 2च प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे असं पण झालेलं आहे. म्हणजे 2 पासून 10 पर्यंत प्रश्न जर मला या भूमितीवरती येत असेल तर भूमिती नावाची संकल्पना किंवा भूमितीमध्ये येणारे जे सर्व घटक आहेत ते सर्व घटक मला येणं गरजेचं आहे. म्हणजे त्या भूमितीमध्ये कोण येतं, तर त्याच्यामध्ये द्विमितीय आकृत्या आणि त्रिमितीय आकृत्या येत असतात मित्रांनो. मग द्विमितीय आकृत्या म्हणजे काय आणि त्रिमितीय आकृत्या म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये कोण येतं हे सगळ्यांना माहीत असणं गरजेचं आहे मित्रांनो. जी राशी फक्त लांबी आणि रुंदीने दाखवली जाते, म्हणजे फक्त जर मला एक लांबी आणि दुसरी रुंदी न जर एखादी मी भूमितीय आकृती व्यक्त करत असेल, म्हणजे अशा लांबी आणि रुंदीने दाखवणाऱ्या आकृत्या कोणत्या आहेत, मग त्याच्यामध्ये त्रिकोण आला, त्याच्यामध्ये चौकोन आला आणि त्याच्यामध्ये वर्तुळ आला. ह्या सर्व आकृत्या आपण द्विमितीय आकृत्यामध्ये पाहतो. मग त्याचा अभ्यास करत असताना मला नेमकं याबद्दल बोलत असताना पहिल्यांदा जे त्रिकोण आहे त्या त्रिकोणामध्ये सर्व माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे त्रिकोणाचे प्रकार, कोणावरून प्रकार, त्याच्या बाजूवरून प्रकार, बाजूवरून बघायचं असेल तर समभुज, समद्विभुज आणि विषमभुज प्रकार, हे 3 प्रकार पडतात. आणि जर कोणावरून बघायचं असेल तर लघुकोन, काटकोन आणि विशालकोन पडतात. पुन्हा तुम्हाला पोलीस भरतीच्या अनुषंगाने असे सरळ साधी प्रश्न विचारलेत. काय विचारलेले आहेत रे, पूरक कोणांच्या मापांची बेरीज किती. म्हणजे थेरॉटिकल विचारलाय. पूरक कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश असते. रेषीय जोडीतील कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. त्रिकोणाच्या अंतरकोणांच्या मापाची बेरीज 180 अंश असते. त्रिकोणाच्या बाह्य कोणाच्या मापाची बेरीज 360 अंश असते. कोटी कोणांच्या मापाची बेरीज 90 अंश असते. म्हणजे हे जे फॅक्च्युअल असतात किंवा समभुज चौकोनांच्या मापांची बेरीज ही 360 असते. हे जे फॅक्च्युअल क्वेश्चन आहेत असं एका सेंटेन्समध्ये विचारले गेलेले आहेत. हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि सर्वात जास्त
पुन्हा चौकोनाबद्दल बोलत असताना चौकोनाचा कर्ण कसा काढला जातो, चौकोनाचं क्षेत्रफळ बरोबर काय, चौकोनाची परिमिती बरोबर काय आहे, चौकोनाचा कर्ण गेला तर चौकोनाचं क्षेत्रफळ काढता येतं का, हे जे तुम्हाला सूत्र माहिती आहे, ह्याचे सगळी सूत्र माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे. म्हणजे बघा, जर समजा मी त्रिकोणाविषयी बघितलं तर त्रिकोणाचे सगळे प्रकार आणि त्रिकोणाची सूत्र म्हणजे त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 102 गुणिले पाया गुणिले उंची किंवा काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर किंवा समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर त्याचाही तुम्हाला सूत्र माहित असणं गरजेचं आहे. कारण समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळामध्ये 3/4 गुणिले बाजूचा वर्ग म्हणजे त्याच्यामध्ये ठेवून तुम्हाला कुठेतरी समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढता येतं. पुढे जात असताना आपण चौकोन बघतो. मग चौकोनामध्ये काय माहित असणं गरजेचं आहे मित्रांनो, तुम्हाला चौकोनाचे 5 प्रकार पडतात. चौकोनामध्ये चौरस येतो, चौरस 2 क्रमांक आयत येतो, 3 क्रमांक समभुज चौकोन येतो, 4 क्रमांक समांतरभुज चौकोन येतो आणि 5वा क्रमांक समलंब चौकोन येतो. ह्या सगळ्या चौकोनाची म्हणजे बघा चौरस असेल, आयत असेल, समभुज चौकोन असेल, समांतरभुज चौकोन असेल आणि समलंब चौकोन असेल, ह्याची क्षेत्रफळाची जी उदाहरणं आहेत आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे, ह्याच्यावरचं विभाजन का झालं, ह्याच्यामध्ये वेगवेगळी 5 प्रकार का पडले, हे सगळं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यावरती प्रश्न येत असतात, कदाचित क्षेत्रफळावरती येत असतात. म्हणजे त्याचं सूत्र आणि त्या सूत्राचा वापर कसा करावा, त्याचा अवलंब कसा करावा हे तुम्हाला कळणं आणि ते जाणणं फार महत्त्वाचं आहे. मग बघा दुसरी गोष्ट म्हणजे आणि नंतर वर्तुळावरती बोलत असताना मित्रांनो, वर्तुळाचा परिघ काय आहे, त्रिज्या काय आहे, वर्तुळाचा व्यास काय असतो, वर्तुळाचं त्रिज्येचं व्यासाचं रिलेशन काय आहे आणि बघा त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चाकाचे फेरे. बघा आता भूमितीमध्ये शाब्दिक उदाहरणाबद्दल बोलायचं असेल तर चाकाचे फेरे म्हणजे एखाद्या गोलाकृती मैदानाभोवती मला तारेचं कुंपण करायचं आहे तर कुंपणाचे प्रॉब्लेम, एखादी आयताकृती घर आहे त्या घराला मला रंग द्यायचा आहे तर त्या रंगाचे प्रॉब्लेम, मग त्याला किती खर्च येईल ते प्रॉब्लेम, एखादं घर आयताकृती आहे त्याच्यामध्ये फरशा बसवायचं, फरशीचा आकार दिला आहे तर किती फरशा लागतील त्याचे प्रॉब्लेम, हे शाब्दिक उदाहरणाच्या माध्यमातून विचारलं जातं. आणि पुढं त्रिमितीय आकृत्या बघत असताना पण सगळ्यात महत्त्वाचं चाकाचे फेरेवरती सगळ्यात जास्त प्रॉब्लेम विचारलेले आहेत. 2018, 17 आणि 18चा जर अभ्यास केला तर चाकांचे फेरे भूमितीवरती सगळ्यात आवडता प्रश्न आहे, त्याच्यावरती प्रश्न जास्त विचारलेले आहेत. नंतर सगळ्यात शेवटचा घटक म्हणजे तो त्रिमितीय आकृत्या भूमितीमधला. जर तुम्ही चौकोन अभ्यासला, तुम्ही त्रिकोण अभ्यासला, तुम्ही वर्तुळ अभ्यासला तर सगळ्यात महत्त्वाचं त्रिमितीय आकृत्या. आणि त्रिमितीय आकृत्या म्हणजे अशा आकृत्या ज्या लांबी, रुंदी आणि उंचीच्या माध्यमातून स्पष्ट केल्या जातात. त्याच्यामध्ये कोण येतं मित्रांनो, तर त्याच्यामध्ये घनाकृती येतात, त्याच्यामध्ये कोण येतं, त्याच्यामध्ये शंकू येतो, शंकू. त्याच्यामध्ये कोण येतं, इष्टिका चित्ती येते, इष्टिका चित्ती सुद्धा त्याच्यामध्ये येते. मग सगळ्यात महत्त्वाचं आणखी कोण येतं तर त्याच्यामध्ये वृत्तचित्ती येते, वृत्तचित्ती. आणखी त्याच्यामध्ये कोण येतं तर त्याच्यामध्ये आणखी गोल येतो, गोल. हे सगळे तुम्हाला आकृत्या माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे सहज तुम्हाला घनाचं घनफळ, घनाचं वक्रपृष्ठफळ, घनाचं एकूण पृष्ठफळ विचारलं जातं तर त्याचे तुम्हाला सूत्र माहीत असणं गरजेचं आहे. किंवा एखादा घन कापला 4x4x4 बाजूचा मोठा घन आहे, त्याच्यापासून 1x1 बाजूचे लहान घन तयार करायचे असेल तर त्याच्यासाठी किती घन तयार होतात किंवा किती काप करावे लागतात, हे सगळं मी सांगितलेलं ज्या लोकांनी थोडा तरी पोलीस भरतीचा अभ्यास केलेला आहे, ज्यांनी प्रश्नपत्रिका बघितलेल्या आहेत. तसंच मित्रांनो शंकूबद्दल बोलत असताना आपण हा जो शंकू आहे त्या शंकूमध्ये बोलत असताना त्या शंकूचं तुम्हाला घनफळ काढता आलं पाहिजे किंवा त्या शंकूची तिरकस उंची विचारली जाते, तिरकस उंची काढता आली पाहिजे, तर त्याच्यावरती सुद्धा ह्या शंकूवरती प्रश्न विचारले जात असतात. मग दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं बघा, इष्टिका चित्ती आणि वृत्तचित्तीच्या माध्यमातून तुम्हाला थिओरिटिकल शाब्दिक जी उदाहरणं आहेत ती उदाहरणं विचारली जात असतात. म्हणजे जर समजा मला या इष्टिका चित्ती वरती जर प्रश्न विचारायचा असेल तर तुम्हाला असा प्रश्न येईल की बाबा एक इष्टिका चित्ती आकाराचं घर आहे आणि त्या घराला छतावून आणि छताच्या बाहेरून मला जर रंगवायचं असेल तर त्याच्यासाठी येणारा जो खर्च किती आहे, तर तो खर्च काढण्यासाठी मला कुठंतरी ह्या इष्टिका चित्तीचं घनफळ माहीत असणं गरजेचं आहे, एकूण पृष्ठफळ माहीत असणं गरजेचं आहे. तरच मला इष्टिका चित्तीचा जो काही इष्टिका चित्ती आकाराचं जे घर आहे त्याला रंग देण्यासाठी लागणारा जो खर्च आहे तो काढता येईल. किंवा वृत्तचित्ती म्हणजे बघा तुम्हाला एक गोष्ट कळाली असेल, इष्टिका चित्तीचा आकार हा काडबीसारखा असतो, जो आपण माचीस जी घरी वापरतो ती त्याच्यासारखा. आणि जर वृत्तचित्ती जर विचारलं तर वृत्तचित्तीचं तुम्हाला घनफळ काढता आलं पाहिजे किंवा वृत्तचित्तीच्या वक्र पृष्ठफळ आणि एकूण पृष्ठफळ सुद्धा काढता आला पाहिजे. पण शाब्दिक माध्यमातून वृत्तचित्तीवरती प्रश्न विचारत असताना वृत्तचित्तीचा आकार असा असतो मित्रांनो की जे आपल्या घरामध्ये जे पाण्याची टाकी आहे, पाण्याची टाकी तुमच्या घरामध्ये जे आहे तो जर आकार कोणता आहे जर असं तुम्ही विचारलात तर तो कशाचा आकार आहे, तर तो वृत्तचित्तीचा आकार आहे. मग त्या पाण्याच्या टाकीमध्ये किती पाणी मावेल
असं जर काढायचं असेल तर मला वृत्तचित्तीचं घनफळ काढता आलं पाहिजे, तर आणि तरच त्याच्यामध्ये मावणारं जे काही पाणी आहे ते किती लिटर पाणी मावेल हे त्याच्या आकारमानावरून सांगता येईल. म्हणजे एकंदरीत घन, शंकू किंवा इष्टिकाचित्ती किंवा वृत्तचित्ती किंवा गोल किंवा अर्धगोल याचं घनफळ, पृष्ठफळ, एकूण पृष्ठफळ काढत असताना त्याची सूत्र तर मला माहीतच असणं गरजेचंच आहे. पण शाब्दिक उदाहरणाच्या माध्यमातून वापर करत असताना मला कोणत्या ठिकाणी कोणती आकृती वापरणं गरजेचं आहे आणि कोणतं सूत्र वापरणं गरजेचं आहे हे पण तुम्हाला त्याच माध्यमातून कळणं गरजेचं आहे. म्हणून नुसतं सूत्रच पाठ करून जमणार नाही, तर संकल्पनेच्या माध्यमातून इष्टिकाचित्ती आकार म्हणल्यानंतर इष्टिकाचित्ती तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे. वृत्तचित्ती म्हणल्यानंतर वृत्तचित्तीचा आकार आणि त्याच्याप्रमाणे पाण्याची टाकी असते, तर ते तुम्हाला समजणं कुठेतरी मला महत्त्वाचं वाटतं. म्हणजे बघा, एकंदरीत सर्व दोन्ही अनुषंगाने चर्चा करत असताना आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय नेमकं बघितलं मित्रांनो, तुम्हाला काय घेणं गरजेचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून, तर 2च वाक्यामध्ये जर सांगायचं ठरवलं तर मी एका बाजूनं आयुक्तांनी काढलेली प्रश्नपत्रिका आणि दुसऱ्या बाजूनं आता येणारी जी काही कंपनी आहे त्यांनी जर काढलेली प्रश्नपत्रिका जर ठेवली तर दोन बाजूंनी जर 2 प्रश्नपत्रिका ठेवल्या तर त्याच्यामध्ये फरक हा दिसणार आहे की काठिण्य पातळी जी आहे ती कंपनीने काढलेली जी पेपर असणार आहे त्याची ती थोडीशी जास्तच असणार आहे, जे ॲज कम्पेअर टू जे आयुक्त पेपर काढत होते त्याबद्दल. आणि जर नवीन कोणते टॉपिक ॲड होणार असतील तर जे तुम्ही न ऐकलेले आहेत पण जे 10वी बेसवरती आहेत, हे आपण कुठेतरी 8वी 9वी 10वीला अभ्यासलेले आहेत, ते म्हणजे हे सांख्यिकी, बहुपदी असेल, संभाव्यता असेल किंवा बैजिक राशीची जी वेगवेगळी समीकरणं आहेत, नित्य समीकरण आहेत, एक्चल समीकरणावरती तुम्हाला प्रश्न येणार आहेत ते पोलीस भरतीच्या अनुषंगानं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शाब्दिक उदाहरणाच्या माध्यमातून बघत असताना तुम्हाला आणखी दुसरे प्रश्न विचारले जातात सर्वसामान्य, की बाबा एवढे मार्क्स, जर समजा एवढे प्रश्न आले तर तुम्हाला 4 गुण मिळतात किंवा चुकले तर एवढे गुण कमी होतात, तर प्रश्नांची संख्या काढा, किंवा पायांची संख्या दिली जाते, डोक्यांची संख्या दिली असते तर पायांची संख्या काढायला विचारली जातात. अशी वेगवेगळी शाब्दिक उदाहरणं ही तुम्हाला विचारली जात असतात, ती अलिगेशन अँड मिक्सचरच्या माध्यमातून सोडवता येणं फार महत्त्वाचं आहे. एकंदरीत शेवटी जर आजच्या लेक्चरचा सार काढला तर तुम्हाला, मला वाटतं जर दोन पेपर कम्पेअर केले, म्हणजे जे हे काढणार आहेत कंपनी आणि जे आयुक्त काढत होते ती, आणि शेवटी जाता जाता एवढं मला सांगावंसं वाटतं मित्रांनो की बाबा एखाद्या टॉपिकवरती एखादा पेपर काढत असताना आयुक्त कोणताच विचार करत नाहीत. एखाद्या टॉपिकवरती 7, 8, 10 प्रश्न सुद्धा येऊ शकतात, असं घडलेलं आहे, हे वास्तव आहे. जर तुम्ही वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका बघितलात तर ते तुम्हाला समजेल. आणि शेवटी पोलीस भरतीचा पेपर म्हणजे अगदी बेसिक लेवलचा पेपर आहे, अगदी बेसिक गणित असतात. आणि मला वाटतं जो कोणी प्रामाणिक उदाहरणं सोडवतील, त्याचा वेळोवेळी सराव करतील, जुन्या पेपरचा सराव करतील, तर अशा विद्यार्थ्यांना मात्र बेसिक लेवलवरती अगदी संकल्पनेवरती जर गणित जाणून घेतलं, भूमिती असेल, बुद्धिमत्ता असेल, जर संकल्पनेनं गेलात तर मला वाटतं त्रिकालबाधित सत्य आहे की 50 पैकी 50 मार्क घेणं गणित बुद्धिमत्तेमध्ये पोलीस भरतीसाठी फार सोपं आहे. आणि ते पण सर्वसामान्य विद्यार्थ्यासाठी. सर्वसामान्य विद्यार्थी 50 पैकी 50 मार्क घेऊ शकतो. त्याप्रमाणे मित्रांनो, तुम्हीही वर्गामध्ये शिकवल्यानंतर घरी सराव करणं किंवा गणितांचा जास्तीत जास्त सराव करणं महत्त्वाचं आहे. आणि एखादी शाब्दिक उदाहरण असेल तर ते शाब्दिक उदाहरण वाचल्यावरती आपल्याला अर्ध उत्तर कळत असतं, म्हणून ती वाचण्याची दृष्टी प्राप्त होण्यासाठी तुमचा सराव पण तेवढाच महत्त्वाचा आहे. तर आपण आय होप तुम्हाला सगळी माहिती जी काही आपण आज व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे ती समजली असावी. त्या दृष्टिकोनातून तुम्ही सराव करा, प्रयत्न करा, नक्कीच तुम्हाला यश लाभेल. धन्यवाद.